यहाँ पे होने वाले फाइनल के लिए क्वालिफाई हो जाएंगी, फाइनल के लिए पात्र हो जाएंगी कि वो फाइनल मैच खेले। हाँ पंच, सामना थोड़ी शुरू करा जरा। बॉल बॉल। दो ओवर का ये मैच कोलिवली और कुडूस के बीच में। कोलिवली के कप्तान ने टॉस जीता और प्रथम बल्लेबाजी करने का निर्णय लिया है। मैं कोलिवली के कप्तान से निवेदन करता हूं कि अपने दोनों सलामी के बल्लेबाज को जल्दी ग्राउंड में भेज दें। दोनों, हाँ, मैच 2 ओवर का रहेगा। टॉस से पहले ये डिसाइड हो चुका था। क्रिकेट महासंग्राम के हाँ पंच, सामना तोरी सुरू करा, घाई करा जरा। कुडूस संघाच्या संघनायकांनी त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि सामन्याला सुरुवात करा, सहकार्य करा। अंधार पडत आहे, नंतर तुम्हाला बॅटिंग करायची, लक्षात घ्या, प्रॉब्लेम तुम्हाला क्रिएट होतील। कुडूसकर दोनों सलामी के बल्लेबाज कोलिवली टीम के इस वक्त मैदान के बीच में क्या शानदार तरीके से पिछला मैच हराया उन्होंने घोटगांव जैसी मजबूत टीम को। मुझे तो ऐसा लगा था कि काफी आसान सा लक्ष्य रहेगा घोटगांव की टीम के लिए, लेकिन जिस तरह के गेंदबाजी की कोलिवली के गेंदबाजों ने, प्रशंसा योग्य गेंदबाजी, प्रशंसनीय गेंदबाजी की और छोटे से लक्ष्य का भी वो डिफेंस करने में सफल रहे। राहुल आए हैं, गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे कुडूस की टीम की ओर से, जबकि वैभव और प्रशांत दोनों जानी मानी सलामी बल्लेबाज की जोड़ी गांव देवी कोलिवली की इस वक्त मैदान के बीच में। पिछला मैच उन्होंने घोटगांव को बिल्कुल एक तरफा हरा के विजय प्राप्त की थी। अब देखना है कि कुडूस के गेंदबाजों का सामना कोलिवली के बल्लेबाज किस तरह से करते। पहली गेंद का सामना करेंगे वैभव। राहुल छोटे से रनअप के साथ राइट आर्म मोड़ द विकेट। अच्छी गेंद, बीट में बल्लेबाज पूरी तरह से टिप्पा खाने के बाद असामान्य उछाल लेती हुई वैभव बिल्कुल समझ नहीं पाए, अपनी जगह पे खड़े रह के कट खेलने का प्रयास किया, भाग्यशाली रह के बाहरी किनारा नहीं लिया, अन्यथा विकेट के बिल्कुल तत्पर थे आसान सा कैच लपकने के लिए। सुंदर शुरुआत करते हुए राहुल। दूसरी गेंद एक बार फिर से पटकी हुई गेंद थी, इसको पुल करने में सफलता नहीं पाई, लेकिन जब तक के गेंद फील्ड होती मिड ऑन के क्षेत्र में दौड़ के 2 रन, बहुत अच्छी रनिंग बिटवीन विकेट दोनों बल्लेबाजों के बीच, 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने। और इन 2 रनों की सहायता के साथ अभियोग बढ़ता हुआ पहुंचा 2 रन। खाता खोला अपना वैभव ने, उनका व्यक्तिगत योग 0 से बढ़ता हुआ पहुंचा 2 रन और अपने टीम के योग को भी उन्होंने पहुंचा दिया 2 रन। कम से कम रनों में सीमित रखना होगा यहाँ पे कुडूस को, इस बल्लेबाजों को, अन्यथा फिर उनकी गेंदबाजी काफी शानदार है। हवा में गेंद और ये टिपका दिया शॉर्ट फाइन लेग के क्षेत्र में। 1 रन दौड़ के पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने। इस 1 रन की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 3 रन बगैर किसी विकेट के नुकसान पे। टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी कर रही है कोलिवली की टीम। राहुल गेंदबाजी करने के लिए तैयार और अब पहली बार प्रशांत सामने रहेंगे राहुल के। शॉर्ट गेंद थी, जगह पे खड़े रह के कट करने का प्रयास, चूंकि बल्लेबाज पूरी तरह से गति के साथ पूछ गया। गजब की गेंदबाजी यहाँ पे राहुल द्वारा। पिछले मैच में भी राहुल ने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की थी, उसी की पुनरावृत्ति करते हुए। राइजिंग डिलीवरी थी, घूम के खेलना चाहते थे, पुल करने का प्रयास था, बिल्कुल समझ नहीं पाए, विकेट के ऊपर ने गेदर कर लिया। जबरदस्त गेंदबाजी, इस गेंदबाजी को कहते आग उगलती हुई गेंदबाजी। कोई चौका नहीं दिया राहुल ने, अभी तक कोई छक्का नहीं खाया है। इस बार अपर कट खेलने में जरूर सफल हुए। डीप बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में गेंद आती हुई 1 रन पूरा कर लिया और गेंद चली गई डीप बैकवर्ड पॉइंट पर कमेंट्री के बाउंड्री के बाद 4 रनों के लिए।
तर नितीन अंकुश पाटील उर्फ बबलू यांच्या वतीने शनिवारच्या दिवशी गावदेवी क्रिकेट संघाकरता भोजनाची व्यवस्था दिलेली आहे. तर मी विनंती करतोय त्यांना आपण मंचावरती यायचंय, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचंय. अन्नदान यासीन सर आपण पाहतोय. स्कोर बढ़ता हुआ पहुंचा ये 4 रनों के साथ है, 7 रन. महेश की गेंद सीधा उठा के मारने का प्रयास और मिड ऑफ के फील्डर के हाथ में सीधा कैच देते हुए वैभव का महत्वपूर्ण विकेट. वैभव के आउट होने के बाद उनका स्थान ग्रहण करने के लिए नए बल्लेबाज कोहली टीम के कुमार, जरा लवकर धावतच ये कुमार बेटा. कुमार तू मार, धावत या चला प्लीज, जरा घाई करा. बहुत ही सीनियर और बहुत ही जबरदस्त गजब के बल्लेबाज है कुमार. काफी बड़ा उत्तरदायित्व उनके कंधों पे, अपने टीम की डूबती हुई नैया को वो पार लगाए. पहली ओवर की समाप्ति के बाद केवल 7 रन बनाने में सफल हुए थे. गजब की गेंदबाजी की थी राहुल ने और उसी क्रम को अब आगे बढ़ा रहे महेश. पहली गेंद पे विकेट अर्जित कर चुके हैं. हौसले उनके 7वें आसमान पे होंगे, आत्मविश्वास काफी बड़ा हुआ होगा. दौड़ना शुरू किया, राइट आर्म ओवर द विकेट कुमार के लिए. एक बार फिर से राइजिंग डिलीवरी, पुल करने का प्रयास जरूर किया. बीट हुए बल्लेबाज पूरी तरह से विकेट के ऊपर ने कैदर कर लिया. रन बनने की कोई भी संभावना नहीं. गजब की गेंदबाजी महेश द्वारा. पहली गेंद पे विकेट, दूसरी गेंद डॉट बॉल निकालने में सफल. पॉइंट के क्षेत्र में अपर कट खेलना चाहते थे कुमार, बीट हुए पूरी तरह से. स्कोर अभी भी रुका हुआ 7 रन. चले महेश, राइट आर्म ओवर द विकेट कुमार के लिए. फुल टॉस डिलीवरी हवा में उठा के मार दिया है शानदार तरीके से. बाउंड्री के बाद 6 रनों के लिए. अच्छी रनिंग बिटवीन विकेट, पहुंच गए अपने घर पे सुरक्षित. 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने. इन 2 रनों की सहायता के साथ अब गांव देवी कोहली का योग बढ़ता हुआ पहुंचा 15 रन. दो गेंदें अभी भी आना शेष. अच्छा योग खड़ा करने में सफल हो गई है यहाँ पे कोहली की टीम, क्योंकि जिस तरह की बॉलिंग अटैक है पिछली मैच में हमने देखा है कि घोटगांव को किस तरह से बांधे रखा था. इतना आसान नहीं रहेगा कुडूस के बल्लेबाजों को. महेश की गेंद और सूर्य कुमार यादव की याद दिलाते हुए, लेकिन सफलता नहीं पाई. बहुत अच्छा कैच किया विकेट के ऊपर ने. एक और विकेट का पतन. पाई. अपनी पहली गेंद पे महेश ने विकेट लिया था, वैभव का महत्वपूर्ण विकेट लिया था. उसके बाद फिर डॉट बॉल निकाली, एक छक्का जरूर खाया, उसके बाद वापस कमबैक किया और 5वीं गेंद में भी एक सफलता पाई महेश ने. स्कोर अभी भी रुका हुआ 15 रन. एक बाउंड्री जरूर चाहेंगे यहाँ पे बल्लेबाज, ताकि एक सम्मानजनक योग खड़ा करने में सफल हो पाए कुडूस की टीम के सामने. नए बल्लेबाज पुनीत आए हैं, अभी आंखें नहीं जमी होंगी. पहली गेंद पे आक्रमण करना काफी कठिन होता है. महेश जैसे गेंदबाज के सामने पहुंचे महेश, गेंद की और इस गेंद को पुल करने का प्रयास जरूर किया है. नो मैंस लैंड में जाके टिप्पा खाएंगी. लंबी दौड़ लगानी पड़ी थी. 1 रन पूरा कर लिया. दूसरे रन के लिए निकल पड़े दोनों बल्लेबाज. बहुत ही खराब थ्रो वहां पे आता
2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने और इन 2 रनों की सहायता के साथ 2 ओवर की समाप्ति के बाद 17 रन बनाने में सफल हुए यहाँ पे गांव देवी कोलिवली की टीम। और अब जीतने के लिए 12 गेंदों में 18 रनों की जरूरत है कुडूस की टीम को। कुडूस की टीम इस लक्ष्य को किस तरह से प्राप्त कर पाती है, इसका आंखों देखा हार सुनाने के लिए मराठी के मेरे साथी कमेंटेटर, बहुत ही मीठी वाणी के मालिक रोहन पाटील। धन्यवाद यासिन साठे सर. आपण पाहतोय जय मसोबा क्रीडांगणावरती आई गावदेवी चषक 2022-23, कारण की स्पर्धा ज्या सत्रामध्ये सुरू आहे, या तारखेमध्ये सुरू आहे, त्या कारणास्तव 22-23 वर्ष आपण पाहतोय. कोलिवली संघ त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि विनंती करतोय कुडूस संघाला आपले सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 12 चेंडू 18 धावांचं लक्ष्य इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे आम्ही चेंडू दिलेले आहेत, याची नोंद घ्या. ते चेंडू मैदानामध्ये आल्यावरती दोन्ही फलंदाजांनी निवडायचे आहेत. निवड केल्यापैकी जो चेंडू असेल तो मात्र आपण पंचांना द्यायचा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट जर टेनिस क्रिकेटचे मेगा इव्हेंट जर पाहिले तर एक नाही 2 गुणलेखक आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसे दुसरे गुणलेखक आमच्या समोर जोडले गेलेले आहेत, ते पंढरी पाटील राईट साइडला आमच्या आहेत आणि डाव्या बाजूला आमचं मुख्य समालोचन कक्ष आहे. 12 चेंडू 18 धावांची गरज. कृपया पंचांना पाण्याची व्यवस्था करून द्या प्लीज. बी रेडी, बी फास्ट. कृपया घाई करा, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं याच वेळेमध्ये हा सेमीफायनलचा सामना सुरू होता, पण आज मात्र वेळेच्या अवधीनुसार थोडीशी एक षटकाची आपण कपात केलेली आहे आणि त्या वेळेनुसार सामना आपल्याला हा खेळवावा लागतोय. ही स्पर्धा संपल्यानंतर CPL आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर होईल ती GPL. 6 गावांची एक GPL म्हणजे ग्रामीण प्रीमियर लीग. फेब्रुवारी महिन्याची तारीख आमच्या कानापर्यंत आलेली आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये होईल, पण बघूया येणारे वेळ काय घडेल, काय बिघडेल हे आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. कश्मकश द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. सर्व प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मी हार्दिक स्वागत करतोय आणि विशेष म्हणजे कोलिवली संघाचे प्रेक्षक जिथे जाऊ तिथे त्यांची हजेरी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या प्रेक्षकांना आज मात्र लीड करतायत. आपण पाहतोय नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य हे कपिल माळी आज प्रेक्षक म्हणून ते सामन्याचा आनंद घेत आहेत. क्या बात आहे. गोलंदाज एक ट्रम्प कार्ड इथून मात्र वापरला जातोय, कारण की सामना खूप महत्वाचा आहे. थोडीशी लो स्कोरिंगचा सामना जरी असला तरी पण मात्र दबाव वाढवला जाईल का हे मात्र पाहावं लागेल. गोलंदाज तयार. वैभव पाटील बॉलिंग मार्क वरती. दूरवर पसरलेलं क्षेत्ररक्षण, डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक स्क्वेअर लेग मिड विकेट आपण पाहतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ. इन वॅकंट एरियाचा जर आपण विचार केला तर फाईन लेग आणि थर्ड मॅन क्षेत्र इन वॅकंट एरिया आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा चेंडू यावेळेस मात्र वेगवान चेंडू ट्रॅव्हल होतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पंचांचा इशारा येईल वाईटचा. पंच आपले 2 हात खुले करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 1 या अंकावरती. आता मात्र समीकरण बदलतंय. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 17 धावांची गरज आहे. हे समीकरण जे असेल ते पुढच्या षटकामध्ये पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तत्पूर्वी वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वैभव आपली दिशा भरकटताना पाहायला मिळतोय. नियंत्रण खूप महत्वाचं आहे. तुमची एकाग्रता खूप महत्वाची आहे. ही एकाग्रतेचा कुठेतरी भंग झाला तर त्याचा परिणाम मात्र जर आपण पाहिला तर तुम्हाला तर भोगावाच लागतो, त्याचप्रमाणे संघाला सुद्धा भोगावा लागतो, कारण की संपूर्ण ताकदीनिशी 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेले असतात. फलंदाज सौरभ हडकमुळ याला आपण पाहतोय फलंदाजी करताना. यावेळेस मात्र चेंडूला हलक्या हाताने स्टिअर केलंय. निघून गेला चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळेल ती 1. 1 पेक्षा आधी 1 मात्र काही नाहीये. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या अंकावरती.
प्रत्येक चेंडू गणित जर आपण विचार केला तर समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 18 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे माऊली स्पोर्ट्स कुडूस या संघाला. आतापर्यंत 3 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना आपण पाहतोय वैभव. चला स्पीडअप करा, सामन्याला सुरुवात करायची. वेळ दौडू नका कृपया, वेळ आधीच झालेली आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही याची नोंद घ्या. उद्यापासून ओम साई असोसिएशनचे सामने उद्या आणि परवाच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मेगा फिनाले 1 जानेवारी 2023 लाच होईल. यावेळेस मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन ट्रॅव्हल होतोय, निघून जातो चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये, सीमा पार, धमाकेदार, असरदार, सुंदर चौकार. धावसंख्या इथून मात्र फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती 7 या अंकावरती आपण पाहतोय. 7 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडूला पुश केलंय. मिळेल ती 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल काय मात्र पाहावं लागेल. बॅक टू दी बॉलर. इथून मात्र आपण विचार केला तर चांगली फेकी पाहायला मिळते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकताना 8 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 8 रन्स ऑन दी बोर्ड. धावसंख्या फलकावरती आहे. जिंकण्याकरता अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना आपण पाहतोय पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावेने धावफलक इथून मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या अंकावरती आपण पाहतोय. 9 रन्स ऑन दी बोर्ड. धावसंख्या फलकावरती आहे. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू हाताळण्याकरता. टप्प्याचा मारा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. 1 धाव मिळते. चित्त्याची चपळाई सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. रनआउटची संधी होती पण मात्र चेंडू गॅदर करता आला नाही. 2 धावा मिळाल्यात. 2 धावांच्या साह्याने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचताना 11 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पंढरी पाटील ही गेम प्लॅनिंग आहे, स्ट्रॅटेजी आहे. ज्या पद्धतीने इथून मात्र धावफलक हलता ठेवलाय तिथून मात्र थोडासा दबाव वाढवण्याचा इथून मात्र प्रयत्न केलाय गावदेवी कोलिवली संघाच्या क्षेत्ररक्षकांवरती आणि गोलंदाजावरती. पण हे विसरून चालणार नाही की शेवटपर्यंत लढत देण्याची जिद्द गावदेवी कोलिवली संघामध्ये आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र सूर्यकुमार याची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी येईल. तत्पूर्वी संघाकरता 3 धावा वाचवल्यात. दर्जेदार क्षेत्ररक्षण. 3 धावा वाचवल्यात आणि या 3 धावांचा कुठेतरी मात्र येणाऱ्या वेळेमध्ये उल्लेख केला जाईल. आता मात्र धावफलक इथून मात्र पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 13 या अंकावरती आपण पाहतोय. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 12 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. सॉरी, 12 रन्स ऑन दी बोर्ड. एकच धाव इथून मात्र घेतली गेलेली आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना आपण पाहतोय कुणाली फोटो स्टुडिओचे प्रोप्रायटर आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून सुंदर ऑपरेटिंग आपण पाहतोय. सिद्धी मूवीज च्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. चेंडू हवेत आहे आणि निघून गेलाय सीमा रेषा पार. धमाकेदार षटकार.